प्रोग्रेशन, तिसऱ्या टाइपचे सिक्वेन्स आहे ही हार्मोनिक प्रोग्रेशन. अ सिक्वेन्स T1 T2 T3 so on up to Tn and so on. ही एक सिक्वेन्स घेतली आपण की ज्याच्यामध्ये Tn काय नॉन झिरो आहे, म्हणजे nth टर्म किंवा कुठलीही टर्म शून्य नको आपल्याला, आणि n बिलॉंग्स टू n आहे, नॅचरल नंबर्स. इट्स कॉल्ड हार्मोनिक प्रोग्रेशन. तर या सिक्वेन्सला आपण हार्मोनिक प्रोग्रेशन म्हणणार आहे. कधी? इफ 1/T1 1/T2 1/T3 so on up to 1/Tn and so on are in AP. दिलेली सिक्वेन्स ही HP आहे, हार्मोनिक प्रोग्रेशन आहे. कधी? जर त्याच्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स काढली. हे T1 आहे, हे काय आलं 1/T1 म्हणजे त्याचा रेसिप्रोकल काढला. हे T2 आहे, हे 1/T2 आहे म्हणजे पुन्हा त्याचा रेसिप्रोकल काढला. या सगळ्या टर्म्सचे हे सगळे रेसिप्रोकल्स आहेत. मग ही सिक्वेन्स ही HP आहे, हार्मोनिक प्रोग्रेशन आहे. कधी? तर त्याच्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स जर AP असेल तर. फॉर एक्झाम्पल बघा 1/1 1/2 1/3 1/4 अशी एक सिक्वेन्स आहे आणि ही HP असणार आहे. कधी? इफ याच्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स काय असेल बघा, याचा रेसिप्रोकल काय झाला 1, याचा 2, याचा 3, याचा 4, याचा 5 अँड सो ऑन. ही जर AP असेल तर ही HP आहे. बघा बरं ही AP आहे की नाही. फर्स्ट टर्म 1 आहे, कॉमन डिफरन्स नेहमी 1च आहे, डिफरन्स सेमच आहे प्रत्येकाचा, त्यामुळे ही AP आहे. आणि ही AP असल्यामुळे त्याच्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स काय झाली तर HP झाली. किंवा उलट बघा 2 4 6 8 ही सिक्वेन्स आपली काय तर AP. मग जर ही AP असेल, ही 1/T1 1/T2 1/T3 ही सिक्वेन्स जर AP असेल तर हे कोण आहेत त्याचे रेसिप्रोकल्स आहेत ना, हे त्याचे रेसिप्रोकल्स आहेत. तर रेसिप्रोकलची सिक्वेन्स काय झाली HP झाली. मग आता 2 4 6 8 सो ऑन हे काय तर AP आहे. तर 1/2 1/4 1/6 1/8 अँड सो ऑन हे त्याचे रेसिप्रोकल घेतले आपण. तर ही सिक्वेन्स काय असेल तर HP असेल. म्हणजे कुठल्याही AP या सिक्वेन्सचे कुठलीही AP जर आपण घेतली तर त्याच्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स काय असणार आहे नेहमी HP असणार आहे, किंवा HP च्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स ही AP असणार आहे. मग आता बघा जर एखादी सिक्वेन्स AP असेल तर या AP चा Tn काय असतो, n टर्म आपण किती लिहितो a प्लस n-1 इंटू D लिहितो. मग या HP चा Tn काय असेल बघा, या HP ची nth टर्म काय असेल तर 1/Tn असेल. AP चा रेसिप्रोकल असणार ना तो, म्हणजेच किती असेल 1/a प्लस n-1 इंटू D असणार. म्हणजे जर आपल्याला HP चा Tn काढायला सांगितला तर आपण काय काढायचा AP चा Tn काढायचा आणि त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा, म्हणजे आपल्याला HP चा Tn मिळेल. बघा एक्झाम्पल बघतो आपण. व्हेरीफाय whether the following sequences are HP. आपल्याला चेक करायचं आहे की ही जी दिलेली सिक्वेन्स आहे ही HP आहे की नाही. मग दिलेली सिक्वेन्स HP कधी असते बघा, दिलेली सिक्वेन्स HP कधी असते, याला आपण HP कधी म्हणणार, याच्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स काढायची, या सगळ्या नंबर्सचे रेसिप्रोकल काढायचे आणि त्याची सिक्वेन्स घ्यायची, आणि ती सिक्वेन्स जर AP असेल तर आपण म्हणणार ही दिलेली सिक्वेन्स HP. आता आपण सोल्युशन मध्ये काय लिहिलं बघा, the given sequence is, दिलेली सिक्वेन्स आहे 1/3 1/6 1/10 1/24 and so on. आता याच्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स घेऊयात आपण. बघा ही दिलेली सिक्वेन्स आहे, therefore the sequence of reciprocals is, या सगळ्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स काय होईल, याचा गुणाकार व्यस्त झाला 3, याचा 6, याचा 12, याचा 24 and so on.
ही रेसिप्रोकलची सिक्वेन्स आहे. आता ही एपी आहे की नाही हे चेक करायचं. हियर ए इक्वल टू 3. आता आपल्याला चेक करायचं की एपी आहे की नाही, म्हणजे याचे डी कॉमन डिफरन्स जो आहे तो सेम येतोय की नाही चेक करायचं. सो डी इक्वल टू T2 मायनस T1. 6 मायनस 3 किती आला? 3 आला. किंवा T3 मायनस T2 किती आला बघा? 12 मायनस 6 किती येईल? 6. आहे का हे सेम? नाहीये, म्हणजे डिफरन्स सेम नाही. त्यामुळं ही सिक्वेन्स आहे रेसिप्रोकलची ही एपी नाही, आणि ही एपी नाही म्हणून ही एचपी नाही. Therefore T2 minus T1 is not equal to T3 minus T2. Therefore Tn plus 1 minus Tn is not constant. हे सेम नाही, हे कॉन्स्टंट नाही. त्यामुळे दिलेली सिक्वेन्स ही एपी नाही, सॉरी रेसिप्रोकलची सिक्वेन्स ही एपी नाही. म्हणून आपण खाली कसं लिहिणार मग? Therefore sequence of reciprocals is not AP. ही AP नाही, म्हणून काय झालं? Therefore the given sequence is not HP. त्यामुळं दिलेली सिक्वेन्स ही HP नाही. दुसरं एक्झाम्पल लिहिलं बघा आपण. 5 10/17 10/32 10/47 अँड सो ऑन. ही आपली दुसरी सिक्वेन्स आहे. आता ही सिक्वेन्स एचपी आहे की नाही आपल्याला चेक करायचं. मग आपण लिहिणार द गिव्हन सिक्वेन्स इज, हे सोल्युशन आहे आपलं. मागाचं सोल्युशन तसंच ठेवलंय, फक्त याच्यातच थोडेफार बदल करणार आहे. सो द गिव्हन सिक्वेन्स इज ही दिलेली सिक्वेन्स आहे. आता याच्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स आपल्याला काढायची. सो द सिक्वेन्स ऑफ रेसिप्रोकल्स काय येणार आहे? याचा रेसिप्रोकल झाला 1/5 17/10 32/10 47/10 अँड सो ऑन. मग आता याच्यामध्ये आपण ही जी रेसिप्रोकलची सिक्वेन्स आहे ही एपी आहे की नाही चेक करायची. याच्यामध्ये ए किती झालं बघा? 1/5 झाला. आता T2 मायनस T1 काढायचं आपल्याला. किती येईल बघा? 17/10 मायनस 1/5. एलसीएम किती आला? 10 आला. न्यूमरेटर किती येईल बघा? 17 मायनस 2 म्हणजे हे झालं 15/10. इथे किती येईल बघा? T3 मायनस T2 32/10 मायनस 17/10. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे किती येईल बघा? इथं पुन्हा 15 येईल का? अजून एक काढून बघूयात. आहेत नंबर तर. सो T4 मायनस T3 that is 47/10 minus 32/10 means it is 15/10. आहे सेम. therefore काय झालं? Tn plus 1 minus Tn is constant. आणि हे जर कॉन्स्टंट असेल तर दिलेली सिक्वेन्स सॉरी तर रेसिप्रोकलची सिक्वेन्स काय असते? एपी असते. सो देअरफॉर सिक्वेन्स ऑफ रेसिप्रोकल इज एपी. आणि रेसिप्रोकलची सिक्वेन्स एपी असल्यामुळे दिलेली सिक्वेन्स काय झाली? तर एचपी झाली. सो द गिवन सिक्वेन्स इज एचपी. Find the nth term and hence find the 8th term of the following HP. आता ही HP आहे, हे आपल्याला दिले. ही HP आहे. मग आपल्याला फाइंड काय करायचं? तर याचा TN काढायचा. या सिक्वेन्सचा TN काढायचा आणि पुन्हा इथे जी 8 नंबरची टर्म असेल म्हणजे T8 काढायचा आणि TN काढायचा आपल्याला. बरोबर? मग आपण आतापर्यंत एचपी बघितलं, पण एचपीच्या टीएनचं सूत्र आपल्याकडे नाही. आपल्याला एपी काढावी लागेल. याच्यावरून एपी तयार करायची आणि एपीचा टीएन काढायचा आणि मग त्याचा रेसिप्रोकल म्हणजे एचपीचा टीएन असेल. म्हणजे आपण काय लिहिणार?
the given HP is, दिलेली HP काय आहे तर 1/2, 1/5, 1/8, 1/11 and so on. ही आपली HP आहे. Therefore, the sequence of reciprocals is AP. त्यामुळे काय झालं, याच्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स काय असेल, AP असेल, कारण ही HP आहे. हे आता दिलंय, आपण मगाच्या एक्झाम्पल मध्ये काय केलं ते चेक केलं. आता मात्र दिलेलं आहे म्हणजे 2, 5, 8, 11 अँड सो ऑन. हीच काय असेल तर AP असेल. ती जी रेसिप्रोकलची सिक्वेन्स आहे ही AP झाली. मग आता या AP चा TN काढायचा. सो हियर A इक्वल टू, या AP चा फर्स्ट टर्म काय 2 आहे आणि कॉमन डिफरन्स काढायचा. आता एकच डिफरन्स काढायचा कारण आपण सांगितलेलं आहे की AP आहे. सो T2 मायनस T1, सो 5 मायनस 2 म्हणजे किती आलं 3 आलं. मग nth टर्म ऑफ AP आपण त्याला फार तर म्हणूया TN. AP चा TN काढतोय आपण, A प्लस n मायनस 1 इंटू T. किती आला बघा, A आहे 2 and D is 3. So it is 2 plus n minus 1 into 3. So 2 plus 3n minus 3 means it is 3n minus 1. So this is nth term of AP. आता HP चा काढायचा. HP चा TN कसा असेल तर या nth टर्मचा रेसिप्रोकल असेल. सो therefore nth टर्म ऑफ HP, HP चा TN कसा असेल तर 1/nth टर्म ऑफ AP. AP च्या nth टर्मचा रेसिप्रोकल म्हणजेच काय झालं बघा, so this is 1/TN म्हणजेच 1/3n minus 1 आलं. हा तुमचा झाला nth टर्म. आता याच्यावरून 8th टर्म काढायची आहे तुम्हाला. 8 नंबरची टर्म फाइंड करायची आहे. सो 8th टर्म ऑफ HP. HP ची 8th टर्म काढायची आहे म्हणजे 1/T8 काढायचा आहे, बरोबर ना. हा, मग 1/T8 कसा काढणार, 1/3 इंटू 8 मायनस 1. सो 1/ किती झाले हे 8 24 मायनस 1 म्हणजे 1/23 झालं. बघा पुढचा एक्झाम्पल आहे 1/5, 1/10, 1/15, 1/20 अँड सो ऑन. ही आपली एक एक्झाम्पल आहे. याच्यावरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे की ही HP आहे, या HP चा आपल्याला TN काढायचा आणि या HP ची 8 नंबरची टर्म फाइंड करायची आहे. सेम मगाच्या सारखं लिहायचं. गिव्हन HP इज, ही दिलेली सिक्वेन्स आहे आपली, दिलेली HP आहे. मग याच्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स फाइंड करायची. आता याच्या रेसिप्रोकलची सिक्वेन्स काय असेल बघा, द सिक्वेन्स ऑफ रेसिप्रोकल्स इज काय असेल तर AP असेल. ही काय असेल AP असेल. मग ती काय असेल 5, 10, 15, 20 अँड सो ऑन इज AP. ही AP आहे तर ही HP आहे त्यामुळे ही काय झाली AP झाली. ही ज्याच्यामध्ये फर्स्ट टर्म किती आली 5 आली आणि कॉमन डिफरन्स किती आला बघा, डिफरन्स म्हणजे 10 मायनस 5 5 आला. सेम येते का बघा, इथे पण वजाबाकी 5 येणार, इथे पण वजाबाकी 5 येणार. सो nth टर्म. आता nth टर्म फाइंड करायची आपल्याला. nth टर्म काय आली, nth टर्म ऑफ AP म्हणजे आपण त्याला TN म्हणतो जनरली.
a plus n minus 1 into d. A is 5 plus n minus 1 into d is again 5. So 5 plus 5n minus 5 गेलं, शिल्लक राहिला 5n. म्हणजे nth टर्म काय आली तर 5n आली. मग याच्यावरून आता nth टर्म ऑफ hp काढायचं. मग hp ची nth टर्म काय? nth term of hp is 1 upon nth term of ap म्हणजे 1 upon tn. म्हणजे किती आलं तर 5n. 1 upon 5n आलं. ही झाली आपली nth टर्म. आता याच्यावरून पुन्हा आपल्याला काय काढायचं तर 8 नंबरची टर्म काढायची, t8 काढायचं. सो 8th टर्म ऑफ hp म्हणजे काय असेल 1 upon t8 असेल. t8 म्हणजे tn किती झाला तर 5 into n झाला 8 म्हणजे किती आलं 8 पंचे 40. म्हणजे hp च्या 8व्या नंबरची टर्म काय आली 1 upon 40 आली. पुढचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ मीन्स. आपल्याला काही मीन बघायचे. त्यातला पहिला मीन आहे अरिथमॅटिक मीन. आता अरिथमॅटिक मीन म्हणजे काय बघा. इफ x and y are two numbers then arithmetic mean is given by a equal to x plus y upon 2. दोन नंबर्स आहेत आपल्याकडे x आणि y आणि या दोन नंबरचा अरिथमॅटिक मीन काढायचा. सो अरिथमॅटिक मीन कसा काढणार आहे तुम्ही x plus y upon 2. त्या दोघांची ऍडिशन अपॉन 2 आणि या अरिथमेटिक मीनला आपण काय म्हटलं तर a म्हटलं. सो if there are two numbers x and y then its arithmetic mean is x plus y upon 2 and it is denoted by a. या दोन नंबरचा अरिथमेटिक मीन आपण असा काढणार. त्यामुळे होतं काय तर x a आणि y जे दोन नंबर आपण घेतले ते दोन नंबर आणि त्याच्यामध्ये जर आपण अरिथमेटिक मीनचा नंबर टाकला तर हे तीन नंबर एक एपी तयार करतात. सो x a आणि y हे काय तयार करतात तर एक एपी तयार करतात. आता बघा बरं ही जर एपी असेल तर एपी ची डेफिनेशन काय सांगते या दोघांची जेवढी सबट्रॅक्शन आहे तेवढीच या दोघांची असणार आहे. म्हणजे काय तर डिफरन्स किती येतो तुमचा a मायनस x येतो किंवा किती येतो y मायनस a येतो. म्हणजे हा सेम असतो. म्हणजे किती असणार तर y मायनस a असणार. मग हा a जर इकडे घेतला तर इकडे 2a इक्वल टू होईल x प्लस y म्हणजे a किती झाला तर x प्लस y अपॉन 2 आला बरोबर. सो अरिथमेटिक मीन म्हणजे काय असतं या दोघांची ऍडिशन अपॉन 2 आणि हे तीन नंबर काय तयार करतात तर एक एपी तयार करतात. फॉर एक्झाम्पल बघा 2 4 आणि 6 ही एक एपी आहे ना. बघा डिफरन्स सेम आहे दोन आहे. आता बघा बरं या नंबरला आपण या दोघांचा मीन म्हणू शकतो का. हा 4 आपला कोण झाला तर अरिथमेटिक मीन झाला. म्हणजेच 2 प्लस 6 अपॉन 2 आला. म्हणजेच 8 अपॉन 2 आलं. आलं 4. म्हणजे सिक्वेन्स मधले कुठलेही तीन नंबर तुम्ही घेतले. आता सपोज याच्यानंतरचा नंबर 8 असेल तर हे तीन नंबर सुद्धा बघा एपी मध्ये. त्यामुळे या 6 ला आपण अरिथमेटिक मीन म्हणू शकतो कारण या दोघांची ऍडिशन झाली 12 आली ना. 8 प्लस 4 अपॉन 2 म्हणजे 6 येते का बघा. म्हणजे त्या तीन नंबरला सुद्धा आपण एपी मध्ये आहेत असं म्हटलं तर मधल्या नंबर जो 6 आहे त्याला अरिथमेटिक मीन म्हणू शकतो. पुढचा मीन आहे जॉमेट्रिक मीन. हा आपला दुसरा मीन आहे. इफ x and y are two numbers having the same sign positive or negative. x आणि y हे दोन नंबर्स आहेत की ज्याचं साइन सेम आहे. एक तर दोन्ही नंबर पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही नंबर निगेटिव्ह असतील. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असं नको आपल्याला. सो x and y are two numbers having same sign. Their geometric mean is given by. तर त्या दोन नंबरचा जॉमेट्रिक मीन कसा असतो g इक्वल टू रूट ऑफ एक्स वाय. म्हणजे त्या दोघांची मल्टिप्लिकेशन आणि त्या मल्टिप्लिकेशनचं रूट घ्यायचं आपल्याला. सो g इक्वल टू रूट ऑफ एक्स वाय. मग आता बघा x g आणि y त्या दोन नंबरच्या मध्ये जर जॉमेट्रिक मीन टाकला तर ते
नंबर काय तयार करतात, एक जीपी तयार करतात. मग बघा हे 3 नंबर जर जीपी तयार करत असतील तर जीपी ची प्रॉपर्टी काय, सेकंड टर्म अपॉन फर्स्ट टर्म इक्वल टू थर्ड टर्म अपॉन सेकंड टर्म होते. या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर जी स्क्वेअर इक्वल टू आलं एक्स वाय, म्हणजे जी इक्वल टू काय आलं, रूट ऑफ एक्स वाय आलं. बरोबर. म्हणजे कुठल्याही दोन टर्मचा जॉमेट्रिक मीन घेतला तर तो जॉमेट्रिक मीन जर असा मध्ये टाकला तर हे 3 नंबर काय तयार करतात, एक जीपी तयार करतात. आणि हा जॉमेट्रिक मीन कसा कॅल्क्युलेट करायचा, तर रूट ऑफ एक्स वाय. बघा कुठली एखादी जॉमेट्रिक सिक्वेन्स, सपोज 1 then 3 then 9 अशी एक जीपी आहे का जीपी. बघा फर्स्ट टर्म ए आहे, कॉमन रेशो किती झाला, 3/1 3 झाला, 9/3 3 झाला आणि तर ही जीपी आहे. मग ही जर जीपी असेल तर हा जो मधला नंबर आहे हा या दोघांचा जॉमेट्रिक मीन आहे का. बघा या दोघांचा जॉमेट्रिक मीन पाहिजे. बघा हा एक्स म्हटला, हा वाय म्हटला, तर एक्स इंटू वाय किती आलं, 1 इंटू 9 आलं, म्हणजे 9 झालं. आणि या रूट ऑफ एक्स वाय म्हणजे रूट ऑफ 9 म्हणजे किती आलं, 3 आलं. आणि हा 3 म्हणजे आपला मधला नंबर आला, म्हणजे जॉमेट्रिक मीन आला. पुढचा मीन आहे बघा, हार्मोनिक मीन. If x and y are two numbers, their harmonic mean is given by h equal to 2xy upon x plus y. दोन नंबर्स आपण घेतले x and y आणि त्या दोन नंबरचा हार्मोनिक मीन आपण डिनोट केला h. h is harmonic mean of x and y and it is calculated by formula 2xy upon x plus y. आपण हार्मोनिक मीन फाइंड करायचा फॉर्म्युला लिहिला. आता हार्मोनिक मीन जर काढला तर x h आणि y हे तयार करतात, तर एक hp तयार करतात. मग जर हे 3 नंबर hp तयार करत असतील तर 1/x 1/h आणि 1/y हे काय तयार करत असतील, con and ap. हे 3 नंबर जर hp मधले असतील तर हे 3 नंबर ap मधले असणार. मग आता बघा हे 3 नंबर जर ap मधले असतील तर 1/h minus 1/x इक्वल टू काय असेल, 1/y minus 1/h. हा 1/h मायनस आहे तो इकडे घेऊया, म्हणजे इथं 1/h प्लस 1/h होईल आणि इकडे 1/x प्लस 1/y होईल. हे काय झालं, तर 2 टाइम्स 1/h झालं, म्हणजे 2/h झालं इक्वल टू इकडे एलसीएम काढला xy आणि इकडे किती आलं, x प्लस y आलं. एलसीएम इज xy, न्यूमरेटर इज x प्लस y. मग त्याच्या रेसिप्रोकल घेतले, दोन्ही बाजूचा रेसिप्रोकल घेतला तर h/2 किती येईल, तर xy अपॉन x प्लस y. हा 2 इकडे ट्रान्सफर करूया, म्हणजे h इक्वल टू किती आलं, 2xy अपॉन x प्लस y. सो दिस इज युअर हार्मोनिक मीन. म्हणजे बघा आपण अरिथमेटिक मीन बघितला, हार्मोनिक मीन बघितला, जॉमेट्रिक मीन बघितला. मग दोन नंबर आपण एक्स वाय तसेच ठेवले आणि या दोन नंबरच्या अरिथमेटिक मीन काढला x प्लस y अपॉन 2. तर हा x a आणि y काय तयार करतात, तर एक AP तयार करतात. तर याचा जर जॉमेट्रिक मीन काढला रूट ऑफ xy तर हे x g आणि y काय तयार करतात, तर एक जीपी तयार करतात. याचाच हार्मोनिक मीन काढला तर हे x h आणि y काय तयार करतात, तर एक hp तयार करतात. म्हणजे दोन नंबरचा आपण याला अरिथमेटिक मीन काढला तर ते 3 नंबर AP तयार करतात, जॉमेट्रिक मीन काढला तर ते 3 नंबर GP तयार करतात आणि हार्मोनिक मीन काढला तर ते 3 नंबर HP तयार करतात.